नमस्कार, मी डॉक्टर राजीव कर्णिक, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई. प्रिय दर्शको, सगळ्यात महत्त्वाचा एक सल्ला मला तुम्हाला द्यावासा वाटतोय की आज या घटकेला हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण हे अख्ख्या जगामध्ये सगळ्यात अग्रेसर धरलं जातं. म्हणजे वेस्टर्न वर्ल्ड और डेव्हलपिंग वर्ल्ड, डेव्हलप्ड वर्ल्ड सगळीकडे हृदयविकाराचा झटका हे टॉपमोस्ट रिझन ऑफ डेथ असं धरलं जातं. आणि त्यासाठी तुम्ही काय कराल तर फर्स्ट इज प्रायमोर्डियल प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन अँड टर्शरी प्रिव्हेन्शन. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ज्या कुठल्या रिस्क फॅक्टर्समुळे हार्ट डिसीज होतो म्हणजे कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्मोकिंग, स्थूलता, नुसतं बसून राहणं, मेंटल स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी ज्याला आम्ही कॉरोनरी रिस्क फॅक्टर्स म्हणतो त्या सगळ्या आटोक्यात आणणं आणि अवॉइड करणं हे सगळ्यात पहिला महत्त्वाचा सल्ला. दुसरा, बऱ्याच वेळा हृदयविकाराचा सुरुवात झालेली असते पण त्याचे सिम्पटम्स किंवा काही वरून दिसत नसतो आणि त्याला आम्ही सायलेंट हार्ट डिसीज असं म्हणतो आणि त्यामध्ये अचानक मृत्यू होऊ शकतो. तर म्हणून वेळोवेळी निरनिराळ्या चाचण्या करून माझं कोलेस्ट्रॉल किती आहे, माझं ब्लड प्रेशर किती आहे, मला डायबिटीसची सुरुवात तर नाही आहे ना, इव्हन डायबिटीस प्री डायबिटीस म्हणतात जो HbA1c नावाच्या टेस्टनी कळतो. तर या निरनिराळ्या चाचण्या करून आपण कुठल्या लेवलला आहोत आणि आपल्याला काय पुढे काळजी घ्यायला हवी, काय करायला हवं हे बघणं आवश्यक आहे. नंबर 2. नंबर 3 इज सेकंडरी प्रिव्हेन्शन. म्हणजे ऑलरेडी हार्ट डिसीज सुरू झाला आहे पण तो आता पुढे त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येऊ नये, अचानक मृत्यू होऊ नये म्हणून काही स्पेशलाइज टेस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये इलाजही आहेत. म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी किंवा पेसमेकर जे काय असतील ते. तर दॅट इज नंबर 3. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज टर्शियरी प्रिव्हेन्शन. इवन सगळं झाल्यानंतरसुद्धा की आता मला एक बायपास सर्जरी झाली म्हणजे काहीतरी एखाद्या कारमध्ये मेंटेनन्स फ्री बॅटरी बसवली किंवा आता सगळं माझं मी काही करू शकतो, परत पूर्वीसारखे स्मोकिंग करू शकतो किंवा काही खाऊ शकतो असं नाही. तर काळजी ही कायम आयुष्यभर घेण्यासाठी आहे. कारण रक्तवाहिन्या तुमच्या जुन्याच आहेत. जरी एक बायपास रूट एक्स्ट्रा बसवला किंवा एक स्टेंट, एक अडथळा काढणारी काढून अँजिओप्लास्टी केली तरी रक्तवाहिन्या आहेत त्याच आहेत, तुमचं शरीर तेच आहे. त्यामुळे आयुष्यभर प्रिव्हेंटिव्ह केअर घेणं आवश्यक आहे. सो प्रिव्हेन्शन इज इम्पॉर्टंट, वेदर इट इज प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन और टर्शियरी प्रिव्हेन्शन. थँक यू व्हेरी मच.